नमस्कार, स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। सध्या आपण आपल्या चॅनलवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित पाहत आहोत। आज आपण जुलै 2022 ची प्रथम भाषा या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। खेडीपाडी आनंदात होती, भीमा पूर्णा तापी कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या। सह्याद्री व सातपुडा निवांत पहुडले होते। प्रत्येक घरात नंदादी प्रशांत तेवत होते। अंगणामधले तुळशी वृंदावने मंजिऱ्यांनी डवरून डोलत होती। ओसऱ्यांवरील झोपाळे मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते। दुष्काळ ठाऊकच नव्हता। गोठ्यात गाई वासरांची दाटी होती। सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते। गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या। कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्यान वाचून रीती नव्हती। पोरे बाळे लेकी सुना शेते भाते गुरे वासरे पशुपक्षी आनंदात होते। झाडे झुडपे सुद्धा महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे। त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 1 खेडीपाडी आनंदात होती ती हे कोणत्या गोष्टीतून कळते? तर नद्या सुप्रसन्न वाहत होत्या। दुष्काळ ठाऊकच नव्हता। गोठ्यात गाई वासरांची दाटी होती। महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। या चारही पर्यायांवरून खेडीपाडी आनंदात होती हे कळते। पर्याय क्रमांक याचं उत्तर असणार आहे 3 अ ब क ड बरोबर। प्रश्न क्रमांक 2 उतार्यात किती जोड शब्द आलेले आहेत? तर उतार्यात एकूण 12 जोड शब्द आलेले आहेत। तर या ठिकाणी खेडीपाडी, त्यानंतर तुळशी वृंदावने, मुलीबाळींनी, गाई वासरांची, सांज सकाळ, त्यानंतर सोन्या मोत्यान वाचून, पोरे बाळे लेकी सुना शेते भाते गुरे वासरे पशुपक्षी झाडे झुडपे हे जोड शब्द एकूण 12 आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 3 गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? गो म्हणजे गाय, ग्रास म्हणजे घास, गाईला घातलेला घास म्हणजे गोग्रास। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना, विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा, हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूंनी सळसळती, निळनिळूनी एक पाकळी पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अनगोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे, वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला, मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे। तर यावर आधारित प्रश्न क्रमांक 4 या कवितेत कोणाचे वर्णन आलेले आहे? तर या कवितेत गवत फुलाचे म्हणजे गवत फुला रे गवत फुलं म्हणजे गवत फुलाचे वर्णन आलेले आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 5 कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? तर या ठिकाणी पाकळीला लाल म्हटलेले लाल पाकळी पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर तुझे रंग पाहताना भान हरपून गेलो हे बरोबर आहे। मी तुला अंगाईचे गीत गावे हे बरोबर आहे। शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे हे पण बरोबर आहे। तर गवत फुलात तुला पाहून मी हरखून गेलो हे चुकीचं विधान आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 7 खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आलेली आहेत? ती त्याला म्हणाली मी तुला त्या जवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो। तर या ठिकाणी ती, त्याला, मी, तुला, त्या आणि आम्ही हे 6 सर्वनामे आहेत। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 8 वचनानुसार गटाशी जोडणारे पद पर्यायातून निवडा। वचनानुसार तर तो घडा, तो सडा, तो खडा म्हणजेच तो घोडा पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? तर मी चांगले भाषण करेन हे भविष्यकाळात होणारी गोष्ट आहे म्हणजे हे भविष्यकाळी वाक्य आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 10 योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा। विधेय वापरायचे या ठिकाणी उद्देश दिलेला आहे। जयश्रीने
तर या ठिकाणी छान कविता केली हे विधेय असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. तर प्रार्थना शब्द आहे, त्यातला शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 ते 14 साठी सूचना आहे. खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5 ते 6 तारखेला तुमच्याकडे येतोय. कोणाचा फोन होता ग गीता? आई दीप्तीचा फोन होता. आत्या, दीपू, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत? अरेच्छा, तारीखच विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा लिहून ठेवलंय, हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघ बरं झालं ना लिहिलंस ते. संवादावर आधारित प्रश्न क्रमांक 12 वरील संवादात एकूण किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे? तर या ठिकाणी 6 व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 अरेच्छा तारीख विसरलेच ग मी असे गीता कोणाला म्हणाली? तर ती आईला म्हणालेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा येणार आहेत? तर ते पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला ते गावाला येणार आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या ठिकाणी व, गु, वा, ला, न, शी, उ, ळा, ढ, व, रा, ता, ग्या, ग म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण तयार होती आहे. त्यातलं 5, 6 आणि 7 क्रमांकाचे अक्षर म्हणजे नवरा. नवराच्या विरुद्धार्थी शब्द आहे नवरी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16 खालील वाक्य 4 भागात विभागले आहे. त्यातील चुकीचा भाग ओळखा. मडक्यांची थप्पी लावली होती. तर या ठिकाणी मडक्यांची थप्पी नसते तर उतरंड असते. याचं उत्तर राहील चुकीचं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे? तर मेज म्हणजे टेबल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? सर्वांनी पाण्याची बचत करावी म्हणजे पाण्याला समानार्थी नसलेला शब्द आहे या ठिकाणी निर्मळ. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. तर या ठिकाणी अक्षरशत्रू म्हणजे अज्ञानी माणूस आणि अरण्य पंडित हे 2 अलंकारिक शब्द आहेत म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ड. प्रश्न क्रमांक 20 तिठा हा शब्द कोणत्या अक्षर समूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. तर तिठा म्हणजे 3 रस्ते जिथे एकत्र मिळतात त्याला तिठा असं म्हटलं जातं. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31 गटात न बसणारा शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 झाडवेली, झाडे झुडपे आणि झाड झाडोरा हे जोड शब्द आहेत. मात्र झाडांवर हा जोड शब्द नाही आहे, तो वेगळा असणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 पुढील पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी शेळीचे करडू असते बरोबर आहे. घोडाचे शिंगरू असते बरोबर आहे. हरणीचे पाडस असते तेही बरोबर आहे. हरणाच्या पिल्लाला शावक असंही म्हटलं जातं. तर याचं चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 म्हैस कोकरू. तर म्हशीच्या पिल्लूला रेडकू असं म्हटलं जातं आणि मेंढीच्या पिल्लाला कुकरू म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 23 दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. तर या ठिकाणी भ, अ, व, ती, थी, न म्हणजे अतिथी भवन हा शब्द तयार झालेला आहे अर्थपूर्ण. तर पहिले 3 अक्षर म्हणजे अतिथी म्हणजेच पाहुणा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24 स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तर ह्या ठिकाणी मी शब्द क्रमानुसार लावून दिलेले आहेत. त्यानुसार पहिला स्वच्छ, दुसरा स्वप्न, तिसरा स्वरा, चौथा स्वागत आणि 5वा स्वार्थ असं त्याचा योग्य क्रम असणार आहे. म्हणजेच मधोमध स्वरा हा शब्द असणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय निवडा. अचूक म्हणजे बरोबर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, हे बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी आपला मराठी विषयाचा पेपर या ठिकाणी संपलेला आहे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.